साधारण रात्रीचे 1:30 वाजता आहे आणि पुस्तक वाचायला घेण्यापूर्वी मी पुस्तक वाचून संपल्यानंतर झोपण्याच्या तयारीत होतो. मात्र पुस्तकाचा एंड, त्या पुस्तकातील स्टोरी हिने मला असं काही खिळवून ठेवलं ना नितीन थोरात सर, हे सॉन्ग खाली ठेवल्यानंतर मला हे पुढचं सॉन्ग असं खाली ठेवावंच वाटत नाही. याला घ्यावं आणि सकाळपर्यंत का होईना याला वाचू सुटावं वाटतंय. एवढं नक्की सांगू शकतो की हे सॉन्ग वाचल्यानंतर पुढचं सॉन्ग याबरोबर मी जास्त दिवसाचा प्रवास नाही करू शकत. याला लगेच चालू करून मला लवकर संपवावं वाटणार आहे. हा लिहिलंय राव, काय बोलावं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सॉन्ग ह्या पहिल्याच पार्टने आपल्यासमोर समाजाचं एक वास्तव सत्य समोर आणून ठेवलंय राव. आपण म्हणजे ना माणूस जातच विसरलोय. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर छक्क्या, हिजड्या, बायल्या हे आपण एक शिवी म्हणून वापरतोय. हा, ती माणसं आहेत राव. त्यांना पण माणुसकीच्या नजरेने कधी बघा. नाही म्हणजे निदान मी असं नाही म्हणू शकत की मी त्यांच्या माणुसकीच्या नजरेने बघत आलोय, पण या पुस्तकाने मला ती नजर दिली एवढं नक्की. त्यांच्याकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी मला सॉन्ग या पुस्तकाने दिली. म्हणजे खरं सांगायचं ना, माणूस ही जात याने माझ्यात पेरली, जी जात खर तर वास्तवात नाहीच आहे. कोणाला आपण सांगताना आपली जात गर्वाने सांगत जातो, मी मराठा, मी कुणबी, मी जय भीम, मी मुस्लिम, मी तळवी. मात्र आपली खरी जात आपण विसरतोय राव. आपण माणूस आहोत आणि आपण तीच जात विसरतोय. यात बऱ्याचशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी आहेत. हा फक्त एका संघाचा प्रवास नाही, तर आपल्या समाजाच्या एका हीन प्रवृत्तीचा प्रवास आहे. याचा बराचसा उलगडा आपल्याला यात होणारच आहे. जसं पहिल्या पुस्तकाचं नाव आहे सोन, मुकुटामागे दडलेली कवडी प्रेम कथा, आणि याचं पुढचं सोंग वाळवंटी प्रेमाचा हिरवागार अंत. याच्या शेवटच्या ओळी आहे ना, मुखोट्या मागे दडलेली कवडी प्रेम कथा आणि वाळवंटी प्रेमाचा हिरवागार अंत, ह्या भरपूर काही सांगून जातात, विचार करायला भाग पाडून जात आहेत. सविस्तर आपण याबद्दल बोलणारच आहोत. त्याआधी पुढचं सोंग या पुस्तकाचा प्रवास सुरू करूया. तर चला, सोंग पुस्तक वाचून आज आपण खाली ठेवणार आहोत आणि पुढचं सोंग याचा प्रवास आपण आजपासून चालू करणार आहोत, ते आज रात्री 1:30 वाजता. तर वाचत राहूया, वाचलेला प्रत्येक शब्द जगत राहूया.